गेल्या वर्षभरामध्ये थकीत बिलांमुळे 4 कंत्राटदारांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे। भीतीपोटी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। सरकारनं ही रक्कम तातडीनं अदा करावी अशी आक्रमक मागणी कोल्हापूरमधल्या कंत्राटदारांनी केली आहे। पहिली माझी असं सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना माझी कळकळीची विनंती आहे, आत्महत्या ह्या काही गोष्टीचं उत्तर नाही आहे। ज्यांनी आपल्याला या व्यवस्थेनं असं करायला लावलं त्या व्यवस्थेबद्दल भांडून आपण ते पैसे घेणं ही ते आपलं मेन काम आहे। ट्रेड म्हणून एक नवीन योजना चालू केली गव्हर्नमेंटने की त्यामध्ये आम्ही तुम्हाला कर्ज देऊन 6 महिने तुम्ही व्याज भरा। ते जाहीर करून पण 6 महिने झाले। जर त्याचं आज झालं असतं तर ह्या मुलाला थोडं पैसे मिळाले असते ट्रेडमधनं आणि तो सुटला असता आणि ते आत्महत्या झाली नसते। आमचे 84,000 कोटी देणी आहेत ती शासनानं दिलेलीच नाहीत। 2 वेळा आम्हाला 10% दिले, फक्त त्यानं काहीच होत नाही आणि ह्या उत्तरोत्तर वाढत निघालेले आहेत। आता इथून पुढे काय रोज व्हावी अशी शासनाची हे आहे काय, इच्छा विचार आहे काय? कळकळीची माझी एक विनंती आहे की शासनाला की लवकरात लवकर यांचं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे लवकरात लवकर भागवावे आणि आत्महत्या थांबवावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो।